इजिप्त माझा बेकार एक्सपिरियन्स आहे मित्रांनो। एअरपोर्टला आलो, तिथे माझ्याकडनं ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला, आणि इथे जी चेकिंग चालू आहे मित्रांनो, बॅग चेकिंग होते हे बघा समोर। तर असं मस्त हॉस्टेल तुम्ही पाहू शकतात, आपलं एकदम मस्त। तर मित्रांनो कशा आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजून एका व्लॉगमध्ये। तर आपण या व्लॉगमध्ये एक्सपिरियन्स करणार आहोत शर्म अल शेख टू कायरोची बस व्लॉग करणार होतं, बट मी बोललो एक बस एक्सपिरियन्स आहे करूया। तरी तुम्ही पाहू शकता आपल्या मागे बस आहे शर्म अल शेखवरून आपल्याला नेणार कायरोला। तिकीटचं प्राइसिंग सांगायला गेलं 380 EGPला पडली, म्हणजे अराउंड इकडे तुम्हाला येईल कन्वर्जन रेट। एकदम स्वस्त पण आहे, जास्त काय महाग पण नाही। दुसरा पण एक ऑप्शन होता टॅक्सीने, टॅक्सी खूप महाग पडत होती, मग एक मिनी व्हॅन होती ती पण महाग पडत होती, पण आपल्याला काय टेन्शन नाही। जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपलं किती हाल झाले, काय नाही, एक एक्सपिरियन्सचा एक पार्ट असतो लाईफचा। मी समजून गेलो, इथे आलो, मस्त झोपलो, फ्रेश झालो, मग प्रॉपर चांगलं वाटलं, नाहीतर मग पूर्ण बीटी झाली असती। चला द बॅग ठेवू आणि तुम्हाला सांगतो 50 हां 50 for one baggage. Okay, 50 Food no, they don't tell me. Serial bag number. ओके, तर असं आहे, आपल्याकडून एक्स्ट्रा मागतात। हे इथे मी तुम्हाला बोलतो ना, इजिप्तमध्ये मी जेवढं आलो बघतोय भाई साहेब, म्हणजे आज मला कळलं की आपलं बॅगेजचे वगैरे किती काय काय नुसतं गोष्ट घेत राहतात। तर आपली तिथे बॅगेज ठेवली आहे, तुम्ही पाहू शकतात। म्हणजे एअरपोर्टला आलो, इजिप्त माझा बेकार एक्सपिरियन्स आहे मित्रांनो। एअरपोर्टला आलो, तिथे माझ्याकडनं ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला, नुसता पैशाला हे लोक तोडत बसलेत, म्हणजे काही असो ते पैसा पैसा, यांना नुसता काय पैसा घेऊन पुरावर नेणार आहेत की काय माहिती नाही। ठीक आहे, आता बघू, आपलं 29 आहे, 22, 26, 27, 29 ही विंडो सीट आहे 29। तर मित्रांनो बसलो आहे, मस्त कम्फर्टेबल सीट आहे, तुला टेन्शन नाही, रिक्लाइनर सीट आहे। आता इथून कायरोची जी जर्नी आहे अराउंड 8 तासाची आहे। 8 तास, आता 9ला इथून निघेल, 8 तास म्हणजे पकडून चला 6 वाजता हा इकडचा आहे बघा, गोबस असा स्टेशन आहे, आणि लेजिट आहे प्रॉपर। तुम्ही जर इजिप्तमध्ये येत असाल तर गोबसच करा। आता तेच म्हणत होतं पैशाचं पण, जेव्हा मी एअरपोर्टवरून इथे टॅक्सी केली, ॲपवर 160 EGP दाखवत होतं, बट माझ्याकडून बोलतो मी एअरपोर्टचे पैसे भरले, मला दे तुझ्या हिशोबाने। मी बोललो काय, मी आणि मला नाही म्हणायला आवडत नाही, तरी मी देऊन टाकले, ह्याला नाही दिले मी। प्रत्येक गोष्टीला काय, आपण इथे आपण बजेट ट्रॅव्हलर आहे, इथे आपण कसं ट्रॅव्हल करतो हे आपल्याला माहिती आहे। एनिवेज चला, आता आपण झोपणारच आहे परत, कारण की 8-6 वाजता पोचणार, म्हणजे आज इव्हिनिंगला मी प्लॅन केला काहीतरी फिरूया, बट बघू कसं काय अपडेट होतो आहे, अँड ऑल एव्हरीथिंग। जिथे जिथे बस थांबेल, कसे कसे नजारे येतील तुम्हाला दाखवेलच। मित्रांनो फायनली आपली बस चालू झाली आहे, टाईम बघा 9:08ला चालू झाली आहे, आणि चला प्रवासला सुरुवात करूया। सिनाय गव्हर्नेट करून बॉर्डर चेकपोस्टचं नाव आहे, आणि बॉर्डर नाही सॉरी चेकपोस्टचं नाव आहे। आणि ते बघा तिथं आर्मीवाला दिसतोय का माहिती नाही, तिकडं आहे अशी काय आहे, म्हणजे यार काय माहिती काय सीन आहे। प्रत्येक ठिकाणी अर्ध्या 1-1 तास थांबते, जसं मी तुम्हाला सांगितलं वॉरचा सीन, त्यामुळेच चाललंय तो। गेले ऑलमोस्ट 1 तासापासून आपली बस, आय डोंट नो, गुगल मॅपवर बघतो कुठली जागा आहे काय माहिती नाही, नाव तर सगळं उर्दूमध्ये दिलं आहे। एक मोठा कुठला तरी टर्मिनल आहे, तिथे आपली गाडी ऑलमोस्ट 1 तासापासून थांबली आहे, हलतच नाही। तुम्ही पाहू शकता असा काही नजारा आहे, आणि एवढं बोर होतं आहे ना, आता तर टाईम पण झाला आहे 3 वाजलेत, तर मला वाटत
चेक इन आहे कायरोला. उजेडमध्ये पोचलो तर जास्त बेटर आहे, बट जिथे जो ड्रॉप आहे बसचा तिथून माझं 1 किलोमीटरवरच हॉस्टेल आहे, तर काय टेन्शनची वार्ता नाही. बघू आता कसं काय सीन आहे. आता बस हलते मध्येच 1 तास थांबते, काय माहिती काय चेकिंग चालली आहे काय चालली आहे, डोंट नो. हे बघा इथे सगळ्याच्या लाईनीमध्ये उभे आहेत. बेसिकली इथे एक स्कॅनर आहे. आता आम्ही हे जे आहे स्कॅनरमधून पास झालो, अख्खी बस स्कॅन झाली आणि इथे जी चेकिंग चालू आहे मित्रांनो, बॅग चेकिंग होते हे बघा समोर. आणि अशी चेकिंग चालू आहे की काय बोलू, म्हणजे बघा सगळं आर्मीवाले दिसत आहेत मला. बाय बरं झालं आपण ड्रोन कॅरी नाही केला. ड्रोन कॅरी केला असताना आज आपला इथेच जप्त झाला असता. हे बघा हे बघा. A few moments later. तर मित्रांनो लाईफमध्ये काय एक्सपिरियन्स करतोय काय नेक्स्ट लेवल. आता काय झालं, आम्हाला सगळ्यांना इथे खाली उभं केलं, असं सगळ्यांना लाईनीमध्ये सगळ्यांच्या समोर आपल्या बॅगा काढायला लावल्या आणि उभं केलं. भाई एक कुत्रा जर्मन शेपर्ड आला, जर्मन शेपर्ड सगळ्यांच्या बॅगाच्या वाज घेतोय. भाई इथे नेक्स्ट लेवल चेकिंग यार, म्हणजे आता कळलं एवढा वेळ का लागला. आणि एकाच्या बॅगेमध्ये, आणि कुत्रा एवढा हार्ड होता, एकाच्या बॅगेमध्ये त्याला लायटर भेटला, त्याची बॅगच पकडली आणि चेकिंगला ती गेली आणि ते लायटर फोडायला लागलं. भाई साहेब म्हणजे आता कळलं मित्रांनो मी ड्रोन वगैरे का कॅरी नाही करत, कारण की आपण अशा कंट्रीमधून ट्रॅव्हल करतो, म्हणजे चिपली ट्रॅव्हल करतो, म्हणून आपल्याला असे छोटे छोटे वगैरे रूट्स यूज करायला लागतात. आय डोंट नो टर्मिनलचं काय नाव आहे, बट नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. आणि असं काय बोलू, म्हणजे इथे बघा ना कसली चेकिंग चालू आहे, सगळ्यांची चेकिंग चालू आहे नेक्स्ट लेवल. चला आता झालं आहे, बघू आता पुढे अपडेट. तर मित्रांनो आता एक परत ट्विस्ट, आता एक परत एक धिप्पाड एक भाऊ आला आणि सगळ्या फिरंग्या लोकांचे, आमचे फॉरेनर्स लोकांचे पासपोर्ट घेऊन गेला. आता हे बघा पासपोर्टच नाही, पासपोर्ट घेऊन गेला आहे. आता काय माहिती काय आलीच वेल हेच बोलतं आता म्हणाला आलीच वेल. तो ऑलराईट. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय कायरोमध्ये. आपल्याला बसने इथे सोडलं, तुम्ही पाहू शकतात मागे. आणि बाईसाहेब मी आता कॅब घातलं कारण की इथे एवढी हवा सुटली आणि थंड आहे क्लायमेट, ऑलमोस्ट 7-8 डिग्री आहे. बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, चांगला झाला प्रवास. फायनली आपण पोचलो कायरोमध्ये फ्रॉम शर्म एल शेख आणि मजा आली. हा व्हिडिओमध्ये भरपूर काय काय शिकायला भेटला, भरपूर काय काय बाय एक्सपिरियन्स झाले नेक्स्ट लेवल. आता मी जास्त बोलत नाही, तर एक काम करतो, आपलं हॉस्टेल इथून फक्त 1.2 किलोमीटर्स आहे, मी चालतच जाणार आहे. कारण की कायरोमध्ये एवढी ट्रॅफिक असते मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगू, नेक्स्ट लेवल ट्रॅफिक असते. तर आता प्लॅन आहे आपला 1 किलोमीटर पण चालतच जाऊ आणि मी एक काम करतो, हॉस्टेलवर जातो आणि व्लॉग एंड करतो. तर चला भेटूया डायरेक्ट आपण हॉस्टेलमध्ये, तिथेच जाऊ. तर मित्रांनो फायनली आपण हॉस्टेलवर आलो आहे. 800 इजिप्शियन पाऊंड घेतले आपल्याकडून, म्हणजे ऑलमोस्ट $15. आणि इथे असं मस्त हॉस्टेल आहे आणि हॉस्टेल तुम्हाला आतून पण दाखवतो. बट एक गोष्ट आहे की इथे कोणच आहेच नाही, गेस्टच नाही, तर मी एकटाच आहे. तर असं मस्त हॉस्टेल आहे, तुम्ही पाहू शकतात, आपलं एकदम मस्त आहे. आणि युअर नेम? युसुफ. तर त्याने आपल्याला हेल्प केली. नो गेस्ट राईट? No, this is no guest, yeah. ओके, इयर गेस्ट? Yes. ओके, इन प्रायव्हेट देर इज गेस्ट? Yeah. इन डॉर्मेटरी नो गेस्ट? Yeah. हां. You are blogger or? Blogger. Hello. How you say hello in Egypt? Egypt is very good. No, hello. How you say hello? Like Hello? Yeah, Ahlan. Huh? Ahlan. Ahlan. Okay, hello Ahlan. And thank you? Shukran. Shukran. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या हॉस्टेलवर आलो आहे आणि हॉस्टेल बघून तुम्हाला असं वाटत असेल की रूम आहे, बट हा रूम नाही. इथे हॉस्टेलचा असा कल्चर आहे. तर अशी काय रूम आहे, इथे तुम्ही पाहू शकता, हा मिरर पण आहे आणि इथे वॉशरूमच आहे. म्हणजे एका त्यांनी रूमलाच एक बनवलं आहे. ठीक आहे, म्हणजे फ्रेश बोलतोय, साफसुथरा आहे. अजून आपल्याला काय पाहिजे, आज तो बोलतोय की आज आणि उद्या बुकिंग तर नाही, तर प्रोबॅबली माझंच आहे, म्हणजे कोण आहे नाही तर
तर सोलो असल्यामुळे बघा आपल्याला $15 आपल्याला रूमच भेटला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा एक बस व्लॉग फ्रॉम शर्म एल शेख टू कायरो? आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. इथे कॅश नाही चालत मित्रांनो, म्हणजे असं आहे की तुमच्याकडे कार्ड असेल तरच तुम्ही कार्डने तिकीट बाय करू शकतात. फायनली मित्रांनो, आणि म्हणजे आतमध्ये आलो नाही बट बोललो तुम्हाला दाखवतो. भाई साहब, बकेट लिस्ट झाली. तर मित्रांनो, आता तुम्हाला हे टॉपला जे दिसतंय अर्धवट असं एक काहीतरी काम, ॲक्च्युली ते जे आहे